जय गुरु. जय गुरु. हं, ऐकू येतंय का सगळ्यांना? हो, व्यवस्थित ऐकायला येतंय. हां, ठीक आहे. अ, सगळ्यांचं स्वागत. हा आपला पहिला वर्ग असणार आहे. कारण याच्या आधी जी आपली जो वर्ग घेतला आपण 4 दिवसांपूर्वी, त्यात आपण वर्ग कसा होईल, काय होईल त्याविषयी शंका, चर्चा वगैरे असं होतं. प्रत्यक्ष शिकवणं जे आहे, ते आपण आजपासून करत आहोत. तर जसं मी आधी सांगितलं होतं, की पहिला वर्ग आपण संस्कृत वर्णमाला, की ज्याला मातृकाक्षर किंवा मातृका पण म्हणतात, आणि ध्वनी उच्चारण याविषयी घेतो. कारण संस्कृत ही ध्वनीवर आधारित भाषा आहे. आता हा हा भाग हा प्रत्यक्ष भारतीय विद्याभवनच्या अभ्यासक्रमाचा भाग नाही, पण माझ्या दृष्टीने हे सगळ्यात आवश्यक आहे. म्हणजे हा पाया आहे, तरच आपण पुढे जाऊ शकू. हं? त्यामुळे हे आपण सुरू करूया. तर आजच्या वर्गात आपण काय घेणार आहोत, ही अनुक्रमणिका मी पुढं दिलेली आहे. एक म्हणजे संस्कृत भाषा, माहेश्वर सूत्र किंवा शिवसूत्र, त्यांचं वर्गीकरण, मग वर्णमाला काय आहे ती, त्याचे बाकी सगळ्यांनी म्यूट करा हां, प्लीज सगळ्यांनी. हां, कारण काय, उगीच मग सगळ्या इतरांनाही डिस्टर्ब होतो. जर कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर हात वरती करा. ठीक आहे. वर्णमाला उच्चारण स्थान, नंतर अनुस्वाराचा उच्चार कसा करायचा याविषयी बराच गोंधळ असतो. त्याचं एक आपण चर्चा. विसर्गाचे योग्य उच्चार, नंतर र र याचं उच्चार कसे करायचे असतात, जोडाक्षर, पद्यवाचन, श्लोक पद्य हे कसं वाचायचं, आणि सरतेशेवटी बीजाक्षर जे बीजमंत्र असतात, त्यात बीजमंत्रांचे पण उच्चार जे असतात ते कसे करायचे त्याची एक विशिष्ट पद्धती आहे. तर ती आपण चर्चा करूया. आणि म्हणजे हे जे मी सांगणार आहे, हे सर्वमान्य किंवा साधारणतः मी जे माझं जे वाचन आहे शंकराचार्यांच्या वाङ्मयानुसार वगैरे त्यानुसार आहे. काही काही वेळा यात कोणी कोणी वेगळ्या पद्धतीने पण थोडंसं यात म्हणजे सांगितलेलं असू शकतं. तर ठीक आहे, म्हणजे तसं थोडेसे मतभेद असतील असं समजूया आपण. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण बघणार आहोत संस्कृत भाषा. हिलाच आपण देववाणी, गीर्वाण भाषा किंवा देवभाषा असंही म्हटलं जातं. गी म्हणजे सरस्वती, तर गीर्वाण म्हणजे सरस्वती ज्यातनं प्रकट झाली, साक्षात वाग्देवी, ती गीर्वाण भाषा. आणि असं म्हटलं जातं की या भाषेतनंच वेद वेद जे आपले सर्वमान्य ग्रंथ आहेत सनातन धर्माचे, ते संस्कृतमध्येच आहेत, आणि त्यातनं ते संस्कृतमध्ये प्रकट झाले आणि ते अपौरुषेय आहेत. त्यामुळे त्याला देववाणी किंवा दैवी वाणी असं म्हटलं जातं. आता संस्कृतम या भाषेला संस्कृत का म्हणतात? इनफॅक्ट संस्कृत पूर्वी त्याला फक्त भाषाच म्हणायची. मग बऱ्याच नंतर त्याला संस्कृत भाषा म्हणायला लागले. संस्कृत म्हणजे काय, तर सम म्हणजे चांगलं, कृतम म्हणजे केलेली, चांगली, योग्य प्रकारे संपूर्ण सर्वांगीण विचार करून अशी जी भाषा आहे, की जिला योग्य ते व्याकरण आहेत, योग्य ते नियम आहेत, सर्व अशी परिपूर्ण नियमबद्ध अशी जी भाषा आहे, म्हणून तिला संस्कृत भाषा असं म्हटलं जातं. इनफॅक्ट आपल्याला माहिती असेल की संस्कृत भाषेचं व्याकरण जे आहे ते खूपच सशक्त आहे. म्हणजे पाणिनीची जी अष्टाध्यायी आहे, त्यात सगळे नियम, त्या नियमांना होणारे अपवाद, असं सगळं दिलेलं आहे. बरोबर. तर म्हणून तिला म्हणजे एक नियमबद्ध, योग्य व्यवस्था असलेली भाषा ती संस्कृत भाषा. असं. दुसरं एक महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं याचं वैशिष्ट्य, की ही ध्वनीवर आधारित भाषा आहे. ध्वनीवर आधारित म्हणजे काय? फोनेटिक लँग्वेज ज्याला आपण म्हणतो ती. म्हणजे
जसं उच्चारलं जातं, तसं लिहिल्या जातं. जसं बोलल्या जातं, तसं लिहिलं जातं. असं आपण म्हणतो ना, "बोले तैसा चाले" तसं. हं. म्हणजे जसं इंग्लिशमध्ये ब्युटी बट, ब्युटी पुट वगैरे, वगैरे असतं, तसं इथं काही गोंधळ नाही. जसं उच्चार, तशी भाषा आणि तशीच त्याची लिपी. हं. तर सध्या संस्कृतचं सर्वमान्य लिपी देवनागरी आहे. पण असं म्हटलं जातं, की अगदी पूर्वी पुरातन काली देवनागरी असेलच असं नाही. त्याविषयी विद्वानांमध्ये मतभेद पण आहेत. कोणी म्हणतात, की अगदी पूर्वी ब्राह्मी लिपी होती, शारदा लिपी होती वगैरे. पण ठीक आहे, सध्या देवनागरी लिपीत ते लिहिलं जातं आणि अक्षरशः जो जो आपण उच्चार करू, तसंच त्याचं स्क्रिप्ट पण आहे, लिपी पण आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं. हं. गोंधळ कुठेही नाही. आता दुसऱ्या काही कुठल्या फोनेटिक भाषा लँग्वेजेस कुठल्या किंवा स्क्रिप्ट्स कुठल्या, तर चायनीज स्क्रिप्ट आहे, की जी चित्रलिपी आहे. हं. सगळी बरीच अशी चित्र आहेत. कारण जपानमध्ये मी होतो पूर्वी, तर चायनीज थोडं शिकायचा योग आला. तर फार काही शिकू शकलो नाही मी, पण त्यात काहीतरी 3,000 चित्र आहेत आणि असं चायनीज मित्रच मला सांगायचे, की सगळ्या चित्रलिपी किंवा सगळी चित्र आम्हालाही माहिती नाहीत म्हणून. आम्हाला 1001 माहिती आहे असं. किंवा रोमन लिपी चिन्ह आहे, स्क्रिप्ट आहे. बरोबर? त्याच्यावरनं तुम्ही काय उच्चारण होईल याचा 100% अंदाज लावू शकत नाही. बरोबर? आता ही ध्वनीवर आधारित भाषा असल्याने संस्कृतमध्ये एक कन्सेप्ट आहे, तो म्हणजे संधी. संधी म्हणजे काय, की 2 शब्द, 2 अक्षरं ही जेव्हा एकत्र येतात, तेव्हा त्याची अक्षरांची रचना बदलते. हं. हे का होतं? कारण जसं आपण उच्चार बदलतात, तसे ते बदलतात. जसं की अ, देव अधिक इंद्र, देवेंद्र. हं. आता आपण असं म्हणून बघायचा प्रयत्न करा, देव इंद्र. तर व इंद्र ऐ, अ अधिक ईचं ए आपोआप होतोच, नाही का? लोकेश, लोक अधिक ईश, लोकेश. महा अधिक ईश, महेश. तर हा जो बोलताना जी आपली जीभ आपोआप जे सहजतेने निसर्गतः जी उच्चारणात जे परिवर्तन होतं, तेच परिवर्तन नैसर्गिक परिवर्तन हे संधी नियमात आलेलं आहे. त्यामुळे संधी हा म्हणजे नैसर्गिक उच्चारणाद्वारे ते संधीचे नियम झालेले आहेत. असं नाही की आधी नियम बनले आणि मग आपण करायला लागलो. नाही. जसं माणसाला जसं जीभ वळली जाते त्यानुसार हे संधीचे नियम आहेत. हं. तर असं हे संस्कृत भाषेविषयी थोडक्यात मी माहिती सांगितली आहे. याविषयी काही विचारायचं असेल तर सांगू शकता. म्हणजे विचारू शकता पटकन. नाही? ठीक आहे. आता असं म्हटलं जातं आपल्या ह्याच्यामध्ये, की हे जे माहेश्वर सूत्र किंवा ज्याला शिवसूत्र असं म्हणून म्हणतात. तर ही जी सूत्र आहेत 14 सूत्र, तर ह्यांनी म्हणजे ही भाषेचा उगम या माहेश्वर सूत्रांपासून झाला. हं. म्हणून आणि नटराज किंवा भगवान शंकर यांनी जेव्हा तांडव नृत्य केलं आणि तांडव नृत्यातनं जेव्हा त्यांनी जरा विराम घेतला आणि मग त्यांना जेव्हा असं वाटलं, की आपले जे मानसपुत्र वगैरे आहेत, सनत कुमार, सनक वगैरे तेव्हाचे, तर त्यांच्या उद्धारासाठी त्यांनी भाषेची उत्पत्ती व्हावी, वाङ्मय तयार व्हावं, त्यांना ज्ञानप्राप्ती व्हावी, म्हणून ज्ञानप्राप्तीसाठी भाषा हवी. भाषेसाठी यांनी 14 सूत्र निर्माण केली आणि त्या 14 सूत्रांपासून पूर्ण भाषेचा उगम झालेला आहे. हं. तर आता याविषयी एक श्लोक आहे. इथं लिहिलेला आहे मला वाटतं मी. नृत्तावसाने नटराज राजो ननाद ढक्काम नवपंचवारम उद्धर्तु कामः सनकादिसिद्धान् एतद्विमर्शे शिवसूत्रजालम्. तर या सनकादी जे सिद्ध आहेत त्यांच्या उद्धारासाठी भगवान शंकराचार्य की जे आद्य गुरु पण आहेत, आदिगुरु सगळ्यांचे, त्यांच्या उद्धारासाठी त्यांनी हा शिवसूत्र जाल म्हणजे भाषेचं सगळे जाळं
निर्माण केलेलं आहे असं. तर आता ही सूत्र कुठली? तर ही 14 आणि त्यांनी असा डमरू वाजवलेला आहे. आणि त्या डमरूतनं 14 वेळा असं त्यांनी डमरू वाजवून ही 14 सूत्र काढलेली आहेत. आणि संगीतामध्ये भारतीय संगीतांचा ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांना माहिती असेल की ढक्का किंवा तबला जो असतो ना, तबल्यातनं असे हुबेहूब हे स्वर काढता येतात. हे जे 14 माहेश्वर सूत्र आहेत ना, हे तबल्याच्या ठेकानी बरोबर उमटवता येतात. बरेच मोठमोठे संगीतकार जसे पंडित जसराज वगैरे आहेत, त्यांचं YouTubeवर वगैरे तुम्हाला मिळेल सुद्धा. त्याचा असा आवाज काढून हे कशी शिवसूत्र कशी तयार होतात ते त्यांनी सांगितलेलं आहे. जसराज नाही, मला वाटतं, सॉरी, दुसरं कोणी. हां. तर आता ही कशी आहेत? अ, इ, उं, ऋ, ऋक, ए, ओं, ऐ, औच, हय, वरट, यण, यमङैननम, झबय्य, घडधच, जबगडदश, खफ छठथ, चटतदवो, कपय, शशस्र, हल. ही सूत्र आहेत. आता यातलं वर्गीकरण कसं, आणि ते मी रंगाद्वारे केलेलं आहे. अच, अच म्हणजे काय? अ पासून औ पर्यंत जे लाल अक्षरात जी अक्षरं जी आहेत ना, त्याला म्हणतात अच. हे सगळे स्वर आहेत. नंतर ह पासून ल पर्यंत हे शेवटचं जे ल आहे तोपर्यंत सगळे जे आहेत 14व्या सूत्राचं शेवटचं अक्षर ल, त्याला म्हणतात हल. म्हणजे ही सगळी व्यंजनं. आणि हिरव्या अक्षरात जी आहे, हिरव्या रंगामध्ये, त्याला म्हणतात इत. इत म्हणजे काय? ते ॲक्च्युअली वर्ण नाही आहेत, पण सूत्राला पूर्ण करण्यासाठी ते चिकटवलेली आहेत, त्यामुळे त्याला म्हणतात इत. मुख्य स्वर, मुख्य अक्षरं कुठली? अच आणि हल. तर अच म्हणजे स्वर, हल म्हणजे हलंत, किंवा ज्याला आपण मिश्र, म्हणजे सॉरी, व्यंजन म्हणतो आपण सध्याच्या भाषेत, त्याला व्यंजन आहेत ती. किंवा ज्याला स्पर्शवर्ण असं पण म्हटलं जातं. स्पर्शवर्ण, याच्यात स्पर्श, उष्म आणि अंतस्थ ही तिन्ही वर्ण येतात. तर या सगळ्या मिळून हल म्हणतात त्याला. ठीक आहे. आता स्वर आणि हल हे वेगळी का केलीत? त्याचं कारण आहे. स्वर म्हणजे स्वयंराजते, म्हणजे काय? ज्याच्या उच्चारासाठी दुसऱ्या कोणाच्या आधाराची गरज नाही, त्याला म्हणतात स्वर. जसं अ, आ, इ, ई, उ, ऊ. हे र. त्याला दुसऱ्या कोणाची गरज नाही. पण मला क म्हणायचं असेल, क म्हणायचं असेल तर क अधिक अ, क, क अधिक ई, की, बरोबर? क अधिक उ, कू. तर स्वराचा आधार लागतो प्रत्येक याला. म्हणून त्याला म्हणतात हल किंवा व्यंजन. व्यंजन म्हणजे मिश्र, काहीतरी मिक्सचर, नाही का? तर म्हणून त्याला व्यंजन म्हणतो आपण. तर हे जे लाल अक्षरातले हे मूळ स्वर, आणि ही जी 34 आहे ती माहेश्वर सूत्रानुसार, शिवसूत्रानुसार ही 34 ही व्यंजनं. त्याच्यामध्ये स्पर्शवर्ण, अंतस्थवर्ण आणि उष्मवर्ण हे 3 प्रकार येतात. ठीक आहे. याच्यावर कोणाला काही विचारायचं आहे या महेश्वर सूत्रांवर? नाही? ठीक आहे. तुम्हाला जर विचारायचं असेल तर तुम्ही अनम्यूट करून विचारायचं आहे. माहिती आहे बहुतेक सगळ्यांना. हं. आता आता जस्ट मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो. आपली जी मराठीतली वर्णमाला, हिंदीतली वर्णमाला, तशी वैदिक वर्णमाला म्हणजे वेदांनुसारी किती वर्ण आहेत? वेदांमध्ये 63 किंवा 34 वर्ण मानली जातात. कुठली? तर त्याचा एक श्लोक आहे. त्रिषष्टिश्चतुष्षष्टिर्वा वर्णा शंभुमते मताः प्राकृते संस्कृतेशापि स्वयं प्रोक्ता स्वयंभुवा. तरी साक्षात शंभू म्हणजे आदिशिवांनी सांगितलेली आहेत. स्वराविंशतिरेकश्च म्हणजे स्वर 21, स्पर्शानां पंचविंशतिः, स्पर्शवर्ण जे ते 25, यादयश्च स्मृता ह्यष्टौ, यरलव शस, यरलव श, रलव श, श, स, ह, अशी ही 8 यादय. चत्वारश्च यमा स्मृताः, 4 यम. यम म्हणजे मी नंतर सांगेन. अनुस्वारो विसर्गश्च, हां, कपौ चापि पराश्रितो. ते कपौ काय? याला म्हणतात उपध्मानीय आणि जिव्हामूलीय, हे ते 2.
दुस्पृष्ट म्हणजे काय? गुळामधला र, हं, तो, हां, ऋकार, प्लुत एवच, जो आहे तो प्लुतो, तो वेगळा, असं. असे मिळून 63 किंवा लुकारचं दुसरा ऋ म्हटला तर तो, असं मिळून 63 किंवा 64 वर्ण वैदिक पद्धतीनुसार होतात. हं. आता आपल्या दृष्टीने महत्त्वाचं म्हणजे काय? तर स्वर अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ए, ऐ, ओ, औ. हं. हा दुसरा ऋ आहे ना, हा बहुतेक ठिकाणी मानल्या जात नाही. हं. नंतर व्यंजनं कुठली? क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, ज, ञ, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म. ही झाली स्पर्शवर्ण. नंतर य, र, ल, व ही आहे उष्मवर्ण. त्याला उष्म का म्हणतात? कारण ही म्हणताना खूप प्रचंड ऊर्जा आपल्या शरीरातनं बाहेर पडते किंवा त्याच्या उच्चारणाला खूप ऊर्जा लागते. हं, हं. आणि श, ष, स, ह हे म्हणताना आपल्याला म्हणजे ते आतमध्ये त्याचा उच्चार होतो म्हणून. हं. आणि ळ जो आहे हा दुस्पृष्ट आहे. सहसा म्हटलं जात नाही असं. आणि आणि अहा हे आपण स्वरमध्ये मराठीमध्ये म्हणताना आपण ते स्वर म्हणतो, पण ॲक्चुअली ते स्वर नाही आहेत. ते अयोगवाह. अयोगवाह म्हणजे काय? की त्याच्यानंतर पुढं काही येत नाही. हं. म्हणून त्याला अयोगवाह असं म्हटलं जातं. हं. म्हणजे स्वर नाही आहेत ते असं. आणि क्ष आणि ज्ञ मराठीत जोडाक्षर, त्याला आपण वर्णमालेत मानतो, पण ही दोन्ही खरी जोडाक्षर आहेत. क अधिक पोटफोड्या श बरोबर क्ष आणि ज अधिक य, च, ज, ज, ञ मधला ञ हे म्हणजे ज्ञ. हं. ज्याला आपण ज्ञानेश्वरी, ज्ञान असं जे म्हणतो, त्याचा खरा उच्चार DNYA असं नाहीये. DNY नाहीये किंवा हिंदी लोक म्हणतात तसं ज्ञान, GYA पण नाहीये. त्याचा खरा उच्चार म्हणजे मराठीत ज म्हणजे अर्धा ज आणि य, च, च, ज, ज, य मधला ज्ञा म्हणजे ज्ञान असा होतो तो. म्हणजे ना तर ग, ना तर ज्ञ, तर असा मधलाच आहे तो ज्ञान असं. त्यामुळे ज्ञानेश्वरी असं म्हणताना नेहमी योग्य उच्चार काय असावा हे खरं शाळांमध्ये शिकवायला पाहिजे, पण कोणी आपल्यालाही कधी कोणी शिकवलं नाही 50 वर्षापूर्वी, म्हणजे मला तरी. आणि म्हणजे बेसिक खरं पाहिजे, म्हणजे अगदी लहान पहिल्या वर्गातच, पण ते शिकवल्या गेलं नाही. त्यामुळे सगळेजण आपण ज्ञान, ज्ञान, DNY असं म्हणतो. हिंदीवाल्याचं तर अजूनच गोंधळ आहे. ते करतात GY, ज्ञान, ज्ञानी वगैरे म्हणतात. हं. पण खरा त्याचा संस्कृतोद्भव, आणि या मराठी, हिंदी वगैरे या सगळ्या संस्कृतोद्भव भाषा आहेत. त्यामुळे त्यात दुसरा उच्चार होण्याचं काही कारणच नाही. बरोबर? असं. हे नेहमी असो. ठीक आहे. तर याच्यावरती काही विचारायचं आहे तुम्हाला? हे सगळं मी का सांगतोय? कारण संस्कृत ही ध्वनीवर आधारित भाषा आहे आणि जर आपण उच्चारच चुकीचे करत असू, तर त्या भाषेला, म्हणजे भाषा शिकण्याला काय अर्थ आहे? त्यामुळे त्याचा योग्य उच्चार हं, हा कसा करावा, कसा असायला हवा, हे माहिती असणं आपल्यासारख्या लोकांना तरी अत्यावश्यक आहे, नाही का? म्हणून. त्याच्यात ज्ञानेश्वरीचा उच्चार कसा मग? योग्य उच्चार? ज्ञान. ज्ञानेश्वरी पुढचं जाऊ द्या श्वरीचं, पण ज्ञान असं. म्हणजे जीभ ही ज जसं आपण म्हणतो ना, तशी द म्हणताना आपली जीभ दातांना लागते. तसं नाही म्हणायचं. ती दातांच्या वरची जी जागा आहे ना, त्याला लावून म्हणायची ज्ञान. ज ज्ञान. कसं म्हणतो आपण? ज म्हणताना जीभ दातांना लावतो का? नाही. जीभ लावतो आपण टाळूला, नाही का? ज्ञान असं. हां, हं? ज्ञान. ठीक. हां, धन्यवाद. हां. ठीक आहे. तर आता हे झालं स्वर्णमाला. आता हे तुम्हाला एक मी चित्र दाखवतोय. अच्छा, अजून एक सांगायचं. तुम्ही याच्या नोट्स काढून घेत, म्हणजे उगीच लिहित बसायच्या भानगडीत पडू नका. आपलं सेशन झाल्यावर ही पूर्ण PDF मी तुम्हाला देणार आहे, की त्याची तुम्ही सॉफ्ट कॉपी तुमच्या मोबाईलवर असेल, लॅपटॉपवर असेल, त्याची तुम्ही प्रिंटआउट पण घेऊ शकता. हं. त्यामुळे उगीच लक्षपूर्ण तुम्ही समजून घेण्याकडे द्या. नोट्स तुम्हाला रेडीमेड याचं सगळं मिळणारच आहे. हं. ठीक आहे. तर आता हे मी आपण जेव्हा म्हणतो, की ध्वनीवर आधारित, तर ध्वनी कुठून निर्माण होतो?
आतली जी प्राणवायू किंवा प्राण जे असतात आपले, ते विशिष्ट घशामधल्या किंवा तोंडातल्या विशिष्ट जागी ती हवा जेव्हा आदळली जाते, हं, तेव्हा तो ध्वनी निर्माण होतो. जसं तबल्यामध्ये आपण काडी किंवा काय जे असेल ते वाजवतो. बासरीमध्ये आपण हवा फुंकतो आणि ती विशिष्ट छिद्रांमधून बाहेर पडते. तर हे सगळे ध्वनी जे आहेत, हे हवेच्या आघातानेच आवाज तयार होतो. बरोबर? त्यामुळे आता म्हणजे आपलं जे स्वरयंत्र आहे, ते कसं काम करतं? तर कंठ. कंठातनं अ, आ, अह, क, ख, ग, घ, ङ, ह हे सगळे शब्द कंठातनं बाहेर येतात. म्हणून याला कंठवर्ण म्हणतात. हं. नंतर कंठ आणि टाळू. टाळू म्हणजे इथलं. हं. तर याला म्हटलं जातं ए, ऐ. बघा तुम्ही म्हणताना. हां, ए, ऐ हवा कंठाला पण लागते आणि टाळूला पण लागते. नंतर नुसत्या टाळूला इ, ई, छ, छ, ज, झ, ञ असं म्हटलं ना, ते तालव्य लागतं. हं. नंतर अ, हं, आता दुसरं आहे मूर्धा. र, र असं करताना आपण डोक्यावर लागतो. म्हणजे डोक्याच्या खालचा भाग तसं म्हणता येईल. हां. तर त ठ, ड, ढ, ण हे म्हणताना जीभ बघा वरती लागते. पोटफोड्या श, श म्हणताना जीभ वरती लागते. हं. पण शाळा म्हणताना जीभ कुठे लागते? टाळूला लागते. हं. पण मूर्धा श म्हणताना वरती लागते. फरक आहे. म्हणून शाळेचा श वेगळा आणि षटकोनाचा श वेगळा. कारण ते मूलतः जिभेचा आघात ते स्थानच बदलतं म्हणून. नासिका अम, य, न, य, न, न, म इथं काही हवा ही नाकातनं आवाज येतोच, नाही का? म्हणून त्याला नासिक्य किंवा नासिका म्हणतात. दंतमूल र, ल, हे म्हणताना र बघा आता हां, राममधला र वेगळा आणि ऋषी मधला र वेगळा. ऋषीमधला मूर्धन्य आहे आणि रामातला र हा दंतमूल आहे. म्हणजे दाताच्या वरती त्याची जीभ चिकटते. बरोबर? नंतर दंत्यवर्ण म्हणजे दात लागतात तिथे. दातांशिवाय नीट म्हणता येणार नाही ते अक्षर. त, थ, द, ध, न, स. बरोबर? बघा ज्यांचे दात तुटलेले असतात किंवा दात पडलेले असतात, त्यांना स नीट म्हणता येत नाही. बरोबर? दंत्योष्ठ व करताना बघा आपले ओठही हलतात. दातही हलतात आणि ओठही हलतात. ओष्ठवर्ण कुठले? उ, ऊ, प, फ, ब, भ, म हे सगळे ओष्ठवर्ण आहेत. आणि ओष्ठ आणि कंठ कुठले? ओ, औ, ऑ हे सगळे ओष्ठ आणि कंठ आहेत. तर जेव्हा आपण ध्वनीवर आधारित एखादी भाषा म्हणतो, तेव्हा इतका संपूर्ण विचार आपल्या शास्त्रामध्ये केलेला आहे. आणि याचं याच्यात जी सूत्र आहेत पाणिनीने दिलेली, ते मी दाखवतो तुम्हाला. हे चित्र तर तुम्हाला वाटेल कोणीतरी आत्ता केलं की काय, पण याचं जे चित्र हे जे आहे, ही सूत्र आहेत याची. कुठली? तर अकुह विसर्जनीयानां कंठहा, इचुयशानां तालू. म्हणजे तालूचे वर्ण कुठले? च, च, ज, ज, य, य, श. ऋटुरषाणां मूर्धा, ऋ, 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 ट, ठ, ड, ण, न, र, ष. ऋतुरसानां दंताः, उपपद्मानीयानां ओष्ठौ, उ, 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 प, फ, ब, ब, म. आता मी उपपद्मानीय म्हणजे काय सांगतो. तर जेव्हा विसर्ग आणि त्याच्यापुढे प आणि फ येतो, तेव्हा त्या विसर्गाचा उच्चार अर्धविसर्ग आणि थोडा कठोर होतो. कसं? जसं आपण पुन्हा पुन्हा किंवा पुन्हा पुन्हा असं म्हणतो ना, तर खरा उच्चार त्याचा आपण पुन्हा पुन्हा असं म्हणतो. म्हणजे अर्धा फ म्हणतो. तपः फलम. तर त्या विसर्गाचा उच्चार आपण तपः फलम म्हणतो. समजलं? तर म्हणून तो जो अर्धा इतका सूक्ष्म विचार केलेला आहे आपल्या व्याकरण म्हणजे पाणिनी महर्षी पाणिनींनी. बरोबर? किंवा भगवान पाणिनींनी, की ज्याला म्हणजे अगदी सूक्ष्मात सूक्ष्म जरी स्वरामध्ये भेद असला, उच्चारामध्ये, आवाजामध्ये, ध्वनीमध्ये, तरी त्याची कॅटेगरी वेगळी केलेली आहे. तर म्हणून हे जे अर्धविसर्ग जे होतात, की जेव्हा प आणि फच्या जागी जेव्हा विसर्ग येतो, तेव्हा त्याचा उच्चार असा अर्धा फ होतो. म्हणून त्याला उपध्मानीय असं म्हटलेलं आहे. यमगणनाम नासिकाच य, ञ, न, न, म नासिका. ए, दे, तौ कंठतालू म्हणजे ए आणि ऐ. ओ, दो, तौ कंठोष्ठम
कंठ आणि ओष्ठ, ओ आणि औ. वकारस्य दंतोष्ठम, व दात आणि ओठ लागतं. जिव्हामूलीयस्य जिव्हामूलम. ते जिव्हामूलम म्हणजे काय? जेव्हा विसर्गाच्या नंतर जेव्हा क आणि ख येतो तेव्हा त्या विसर्गाचं रूपांतर हे अर्ध्या ख मध्ये होतं. जसं वरती आपण उपध्मानीमध्ये अर्धा फ होत होता, इथं त्या विसर्गाचा उच्चार अर्धा ख होतो. जसं दुःख, दुःख, तो अर्धा ख जो होतो ना त्याला म्हटलं जातं जिव्हामूलीयम. किंवा प्रातःकालम, तर प्रातःकालम ख येतो असा. किंचित कठोर येतो वर्ण, म्हणून त्याला प्रातःकालम असं. विसर्गाचं रूपांतर कठोर वर्णात होतं म्हणून त्याला ख असं, प्रातःकालम असं. तर हे सगळं उच्चारण स्थानानुसार वर्णमाला बनलेली आहे. आणि याचंच मी हा अजून एक टेबल केलेला आहे मी, की स्थान, स्वर कुठले त्या स्थानाचे, व्यंजन कुठली. हां, आता यातही स्पर्शवर्ण कुठले, क ख ग घ ङ च छ ज झ ट ठ ड ण त थ द ध प फ ब भ म य ण न म. अंतस्थ कुठले, य र ल व, कारण हे आतनं येतात. आणि उष्म वर्ण कुठले, ह श श स हे. तर या पूर्ण तक्त्यामध्ये तुम्हाला स्थान काय उच्चारणाचं, तो स्वर आहे की व्यंजन आहे, तो स्पर्श आहे व्यंजनामध्ये, स्पर्शवर्ण आहे, अंतस्थ वर्ण आहे की उष्म वर्ण आहे, हे सगळं पूर्ण एका याच्या चित्रामध्ये समजेल. ठीक आहे, समजतंय का की मी फार फास्ट चाललोय? हं? मी एक प्रश्न विचारू? कोण बोलतंय? वैशाली डोंगरे. हा, बोला. माझा प्रश्न होता की जे उष्म आहे हं, हं. तर म्हणजे ते कशावरून ठरवतात? कारण मी हे फर्स्ट टाइम मला कळलंय म्हणून नाही मी प्रश्न नाही, ते म्हणजे विचारते. अगदी आणि पाणिनीच्या व्याकरणात आहेत. म्हणजे जेवढं जुनं संस्कृत आहे, अच्छा. भाषा आहे, तेवढे जुनं ते आहे. आणि जसं मी म्हटलं, हे लॉजिकल आहे ना, म्हणजे आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो. तुम्ही अ म्हणताना किती कमी ऊर्जा लागते बघा, आणि पोटफोड्या श म्हणताना किंवा ह म्हणताना तर हवा कुठनं बाहेर येते ते बघा, नाही का? म्हणजे अनुभव सिद्ध आहे. असं उगीच रूल आहे म्हणून करायचं असं नाहीये, कोणीतरी सांगितलं म्हणून. या प्रत्येक वर्णाची ऊर्जा. आपलं पोट हलतं पूर्ण. हां, मग बरोबर. तर व्यवस्थित योग्य उच्चार केला तर तो वर्ण, अक्षर ते म्हणताना प्रचंड ऊर्जा फेकली जाते बाहेर, नाही का? असं. हां, हां. निलिमा, विचार काय? हां. हां, निलिमा, तू हात वरती केलायस ना, विचार. हां. हां, हे जे स्पेशल उच्चार आहेत काही काही यांचे, तर त्याचा हं. वेगळा व्हिडिओ वगैरे करता येईल का? म्हणजे मला शिकता येईल की कसं ॲक्चुअली उच्चार करायचा ते? बघूया, आपण प्रयत्न करूया तसा. पण येईल तुम्हाला. माझी खात्री आहे की तुम्ही संस्कृत वर्गात राहिला तर एवढं व्हिडिओ वगैरे करायची गरज पडणार नाही. हळू आपण शिकायला लागूया. हं? बरं, ठीक आहे. हां. म्हणजे एवढं काही फार. एक्झॅक्ट मराठी. हॅलो. काय म्हणता? हां, बोला. हा सर. सर मूर्धन्य. हे बाकीच्यांनी म्यूट करा एकाने बोलताना. हां, हां. कोण बोलतंय? मूर्धन्य. माधुरीताई बोला. मूर्धन्य म्हणजे काय? मूर्धन्य नाही, मूर्धन्य. हा. मूर्धास्थान म्हणजे काय? सगळ्यात वरचं स्थान. तर तोंडातलं जे सगळ्यात वरचं स्थान आहे, तर तिथं जीभ लागते म्हणून त्याला मूर्धन्य म्हणतात. कंठ, अच्छा. तालव्य म्हणजे काय? जीभ जिथे ताळूला लागते त्याला तालव्य. कंठ का? हवा कंठातनं येते, आघात कंठात होतो म्हणून त्याला कंठ्य. सगळं अगदी लॉजिकल आहे पूर्ण इथं. असं काही म्हणजे कोणीतरी डिक्टेटरनी सांगितलं, ट्रम्पनी, किंवा हे असं आहे म्हणून असं असं नाही. पूर्ण हे शास्त्रीय आहे, म्हणजे लॉजिकल आहे एकदम असं. ठीक आहे. हां, बरोबर. ठीक आहे, अजून कोणाला विचारायचं होतं काही? मला एक विद्यार्थ्याला विचार की आपण असे स्पष्ट उच्चार केले तर आपल्या आरोग्यावर सुद्धा चांगला परिणाम होऊ शकतो ना? ते तर आहेच, पण तो एक वेगळा विषय आहे समजा, म्हणजे हां,
ठीक आहे. सध्या आपण फक्त व्याकरणशास्त्राविषयी बोलूया, कारण आपल्याला वेळ कमी आहे तसा. त्यामुळे पण बरोबर आहे तुमचं म्हणणं, की स्पष्ट उच्चार किंवा शेवटी काय आहे, संस्कृत, ध्वनी, ध्वनिशास्त्र, मंत्रशास्त्र ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी संबंधित आहे. हां. आता आपल्याला कळेल, की मंत्रशास्त्र संस्कृतवर का आधारित आहे? त्याचं कारण हे, कारण संस्कृत भाषा ही ध्वनीवर आधारित आहे. मंत्रशास्त्रामध्ये ध्वनीची ऊर्जा म्हणजेच मंत्र, नाही का? त्या ऊर्जेचं व्यवस्थित संकलन आणि सिक्वेन्स म्हणजेच मंत्र ध्वनीचा, ध्वनी लहरींचा, नाही का? असं. ठीक आहे. जाऊया पुढे आपण आता. हे कोणाला विचारायचं आहे अजून? गिरीश बोला. नाही सर, पुढे जाऊ शकतो आपण. ठीक आहे. हां. सर आवाजाचं काही करता येईल का बघा ना, कारण की माझ्या इथे खूपच लो आवाज येतोय. कोण बोलताय पण? सुरेखाताई. हा 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 आवाज खूप कमी येतोय सर. म्हणजे तुमचा तुमचा- एकदम मुलायम आवाज आहे आणि तो मग मोठा म्हणजे व्हॉल्यूम मोठा नाही होतोय त्यामुळे. नाही पण खरं बाकीच्यांनाही नाही, हाच सरांचा अनुभव आवाज आहे का? कमी येतोय. हा हा हो, सरांचा मा- आवाज कमी येतो आपल्याला. नाही नाही, एकाने बोला. मी म्हणतो सगळ्यांना हाच अनुभव आहे, की काही जणांना चांगला आवाज ऐकू येतोय? नाही, नाही, एकदम मला पण स्पष्ट कमी आहे. येतात सर. तुमच्या झूमच्या ऑडिओ सेटिंग्स मध्ये जाऊन आवाज हे करायला लागेल नाही तुम्हाला. ते केलेलं आहे झूम मी. मध्ये नाही पण नाही मला एक सांगा, नाही, कोणाकोणाला मला चांगला ऐकू येत नाही. कोणाकोणाला चांगला आवाज ऐकू येतोय? नाही, व्यवस्थित? आवाज मला चांगलाच आहे, एकदम फक्त clear चांगला कमी आवाज येतात. ऐकू येतोय. नाही चांगला हो, म्हणजे सर. मोठा आहे. कारण आम्ही हेच सेटिंग मी आता गेले 5-6 वर्ष करतोय, त्यामुळे एकदम काही बदलणार नाही तसं, एकदम म्हणून म्हणतोय. मोठा आहे आवाज, एकदम आवाज स्पष्ट चांगला आणि येतोय. हेडफोन लावला की व्यवस्थित येतो. Correct. हेडफोन लावला की व्यवस्थित येतो. ठीक आहे, बघूया आपण नंतर. हां, मी बघेन नंतर काही सेटिंगमध्ये बदल हवा आहे का. हां, चालेल. हां, ठीक आहे. आता उच्चारणाचे हे आपण शास्त्र बघितलं याचं. आता ॲक्च्युअल उच्चारण कसं करायचं हे बघणार आहोत. तर अच्छा, याच्या आधी एक मी सांगतो. हा जो आपलं झूम सेशन आहे, तर हे फ्री झूम सबस्क्रिप्शन आहे आपलं. त्यामुळे 40 मिनिटांनी आपोआप आपला वर्ग बंद होतो. त्यामुळे उगीच दचकून जाऊ नका, की अरे आपोआप अचानक बोलता बोलता बंद कसं झालं. हां, तर तेवढा जो पॉईंट आहे तो आपण पुढच्या वर्गात नंतर रिपीट करतो. हां, कारण काय, आपण हे फ्री सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे म्हणून. असं. तर अजून 7 मिनिटं बाकी आहेत. घेऊया. तर संस्कृतमध्ये एक लक्षात ठेवायचं, सगळ्या अक्षरांचा पूर्ण उच्चार करायचा. तर सगळ्या अक्षरांचा पूर्ण उच्चार म्हणजे काय? जसं जनता, जनता आहे म्हणताना जनता नाही म्हणायचं, जनता. नाही का? किंवा राम, राम म्हणायचं. कृष्ण, राम, राम नाही म्हणायचं. संस्कृतमध्ये फक्त जर पाय तोडलेला असेल त्या अक्षरांचा उच्चार अर्धा करायचा. जर पाय तोडलेला नसेल तर त्या अक्षराचा उच्चार पूर्ण करायचा. हा नियम. जसं पाठ, पाठ म्हणायचं, पाठ नाही म्हणायचं. पीठ, 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 पीठ नाही म्हणायचं. समजलं? मराठीत आपल्याला ही सवय असते, की शेवटचं अक्षर आलं की पूर्ण उच्चारायचंच नाही, शॉर्टकट करायचा. पीठ, पाठ, मन, मन, असं म्हणायचं. चंद्र जसं आपण म्हणतो, चंद्र म्हणतो का आपण? नाही, चंद्र म्हणतो. बरोबर? सूर्य म्हणतो, सूर्य म्हणतो का आपण? नुसतं सूर्य नाही, सूर्य. तसं. तर सगळ्या अक्षरांचा संस्कृत वाचताना कायम पूर्ण उच्चार करायचा. जोपर्यंत पाय तोडलेला नाही तोपर्यंत पूर्ण उच्चारच झाला पाहिजे. हा सगळ्यात पहिला नियम. ठीक आहे. दुसरं, म जो असतो ना, जसं अहम, तो जो म जो असतो त्याच्यानंतर जर वाक्य पूर्ण होत नसेल तर त्या मकाराचा उच्चार हा अनुस्वार होतो. आता अनुस्वार का होतो हे मी सांगेल, आणि अनुस्वाराचं काय करायचं ते. पण एक लक्षात ठेवा, की प्रत्येक वेळेस त्वम, तो म करायचं, त्या मचा अनुस्वार करायचा, त्वम. तर असं. आणि अनुस्वाराचे कसे उच्चार करायचे त्याचे एक वेगळे नियम आहेत. पण सध्या अर्धा म जो आहे त्याचा उच्चार म्हणजे त्याचा मचा रूपांतर हे अनुस्वारात करायचं, एवढं लक्षात ठेवा. पण वाक्याच्या शेवटी जर तो म असेल तर मात्र तो पाय तोडलेला मच राहील.
कंठम असं मच राहील. ठीक आहे. आता हे सगळ्यात महत्वाचं की संस्कृतमध्ये अनुस्वार एकदा झाला की एक शब्द असेल जसं कंठ, तर त्या अनुस्वाराचा उच्चार हा समोरच्या पुढच्या अक्षरावर अवलंबून असतो. कसं? जसं अंग अधिक क, अंक. क पण प वर अनुस्वार आहे पंचा, तर पंचा. तर च छ ज ज य मधला य इथं आलेला आहे. इथे हे समोरचं अक्षर क वर्गातलं आहे म्हणून याचा उच्चार न आलेला आहे, अंक. हा, दंत. आता दंत नाही पण दंत न आले, कारण का की हे त वर्गातलं अक्षर आहे, दंत. म्हणून तो न आलेला आहे. नंतर कंठ. आता कंठ कंठ का नाही झालं? कारण तो ठचा उच्चार हा ठ हे ट ठ ड ड न मधला आहे म्हणून. आता तुमच्या लक्षात आलं की हे ग्रुप्स का केलेले आहेत? क क ग ग ञ ङ च छ ज ज ञ ट ठ ड ड ण त त द द न प फ ब ब म हे ग्रुप्स का केलेले आहेत? हा, कारण त्यांचा एकमेकांच्या उच्चारांशी संबंध आहे. पंपा. तर पंच पंच जसा इथल्या इथल्या अनुस्वाराचा उच्चार आणि पंचामधल्या अनुस्वाराचा उच्चार सारखा होतो का? नाही. आपोआपच होणार नाही, नैसर्गिक आहे सगळं. म्हणजे कोणी काही शिकवायला गेलेलं नाहीये. आपल्याला जेव्हा जेव्हा कोणालाही आपल्याला म्हणतो आपण पंपा पम, तिथे अनुस्वाराचा पमच होतो. पंचा म्हणताना आपण यच करतो उच्चार, नाही का? तर हे नैसर्गिक आहे, फक्त ते व्याकरणामध्ये कोडिफाय केलेलं आहे. म्हणजे जे नैसर्गिकरित्या जसा उच्चार होतो त्याचं कोडिफिकेशन म्हणजे व्याकरण. समजलं? हा. आता हा जो नियम आहे, पहिला नियम, हा मी तुम्हाला शब्दांमध्ये सांगितला. मग तुम्ही म्हणाल की जेव्हा दोन शब्द एकत्र येतात तेव्हा काय करायचं? एवं सतत युक्ताये, असं म्हणजे रा रामम रमेशम भजे. आता रमेशम भजे, तर इथं काय करायचं? हां, किंवा तर त्याचा नियम असा आहे, पद्यरचना असेल गद्यामध्ये तो स्वतंत्र शब्द राहतो. पद्यरचना म्हणजे श्लोक किंवा स्तोत्र याच्यामध्ये हा नियम आपण लावू शकतो. लावू पण शकतो, पण आवश्यक नाही. हे मी कसं करायचं ते सांगतो त्याचं. हां, बरं, हा एक नियम झाला. हां, सध्या आपण बघूया. पण शब्दामध्ये जर अनुस्वार असेल, शब्दामध्ये मधल्या अक्षरांना जर अनुस्वार असेल, तर त्या अनुस्वाराच्या उच्चाराकरता हा जो तिसरा नियम आहे, हा आवश्यक आहे. तिथे आपण पम म्हणजे कम ठ असं नाही म्हणू शकत, किंवा किंवा अंक असं नाही म्हणू शकत, अंकच म्हणायला पाहिजे. पमचा असं नाही म्हणू शकत, पंचाच म्हणायला पाहिजे. दंत असं नाही म्हणू शकत. हां, अंत अंतच म्हणायला पाहिजे, अंत नाही म्हणू शकत. हा नियम आहे, कारण तो उच्चार आहे. तुम्हाला शब्द हा एकाच दमात म्हणायचा आहे आणि त्यामुळे तो नैसर्गिकरित्या त्या अनुस्वाराचं रूपांतर हे त्या त्या वर्गानुसार बदलतं. आता मी पद्यरचनेत हा नियम का सांगितला? कारण जर तुम्हाला म म्हणायचा झाला तर थोडा पॉज घ्यावा लागतो. पण पद्य जर तुम्हाला एका दमात म्हणायचं असेल तर मग हा या नियमानेच ते योग्य म्हटलं जातं. एवं सतत युक्ताये रामं रमेशं भजे, असं. त्यामुळे ते म्हणजे तो नियम लागू पडतो. पण मला शब्द तोडून तोडून म्हणायचं असेल तर मग मी म म म असं करू शकतो मग असं. हां, पण एकदा काय जो नियम लावू आपण, तो पूर्ण पद्याला मग तसाच लावायचा. मग कधी मी मला वाटेल तेव्हा म म्हणेल, मला वाटेल तेव्हा अंग करेल, असं नाही चालणार. हां, ठीक आहे. दुसरं अनुनासिक. आता हे आपण अनुस्वाराचा उच्चार जेव्हा पुढे 25 वर्ण येतात, क क ग ग, च छ ज ज, ट ठ ड ढ, त थ द ध, प प ब ब, ही 20 वर्ण येतात तेव्हा काय होतं ते आधी बघितलं. पण आता य र ल व श ष स ह हे जर वर्ण असतील, उष्म वर्ण आणि अंत असतं, तर काय करायचं? तर असं त्याचं उदाहरण मी इथं दिलेत. संयम, संरक्षित, संलग्न, पुल्लिंग, संवाद, हिंस, अंश, हिंसा, संहार. तर आता कोणीतरी संलग्न, हा म्हणजे असं असं जे संलग्न म्हणतात नाही ते इथे मी याचं विसरलो, सॉरी. हां, एक मिनिट. हां,